पुण्याच्या शासकीय विश्रामगृहात साचलं पावसाचं पाणी, सकाळपासून पावसाची संततधार सुरू। कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप, अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी, पावसामुळे रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात। रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी, किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरमध्ये कांडवण खरतर पाटबंधारे तलाव 100% भरले। प्रकल्प क्षेत्रामध्ये पावसाची संततधार असल्याने पाणी वाहण्यास सुरुवात, नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, पाटबंधारे विभागाचं आवाहन। वाशिम जिल्ह्यात अपेक्षित क्षेत्रापेक्षा 105% क्षेत्रफळावर हळदीची लागवड, शेतकऱ्यांचं सोयाबीनकडे पाठ फिरवत हळद पिकाला प्राधान्य। जिल्ह्यात सरासरी 20% पेरण्या पूर्ण, तर 80% क्षेत्रफळावर पेरण्या अद्याप बाकी। सिल्लोडमध्ये खरीप हंगाम पेरणीला सुरुवात, शेत मशागत आणि पेरणीसाठी लागणारे विविध अवजार बनवण्याची लगबग सुरू। वाशिममध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं पेरण्या खोळंबल्या, जिल्ह्यात 68,656 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण, अजूनही सुमारे 3,38,600 हेक्टर क्षेत्रावर पेरणीची प्रक्रिया बाकी। अमरावतीच्या विदर्भ कृषी सेवा केंद्रात अजित 155 कापसाच्या वाणांची अवैध साठेबाजी, कृषी विभागाच्या पथकानं धाड टाकत केला प्रकार उघडकीस। नांदेडमध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, 50% क्षेत्रातील पेरण्या रखडल्या। बुलढाण्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 4,34,000 लाभार्थी, त्यापैकी 2,94,339 शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार, उर्वरित शेतकऱ्यांना ओळखपत्र तयार करण्याचं कृषी विभागाचं आवाहन। जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप मदतीचा हात नाही, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची अद्याप नुकसान भरपाई नाही, प्रशासनाचं दुर्लक्ष, तात्काळ नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। गोंदियात जंगलात शेळ्या चारण्यासाठी खरतर गेलेल्या वृद्धाची हत्या, पोलिसांकडून आरोपीला अटक, जादूटोणाच्या संशयातून हत्या केल्याची आरोपीची कबुली। गोंदियातील बनावट बिडी कारखान्यावर धाड, 18 नामांकित कंपन्यांचे बनावट बिडी मशिनरी जप्त, 3 आरोपींवर गुन्हा दाखल, 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भोपरी शिवारात किराणा दुकानाला लागली अचानक आग, आगीत सर्व साहित्य जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता। यवतमाळ ट्रकनं एसटीच्या वाहक प्रशिक्षक वाहनाला दिली धडक, धडकेत 4 प्रशिक्षणार्थी वाहक जखमी। भंडाऱ्यात यंदा सारस गणनेत 4 सारस पक्ष्यांची नोंद, भंडारा, मोहाडी आणि तुमसर तालुक्यात सारस अधिवास क्षेत्रातील एकूण 18 ठिकाणी गणना। छत्रपती संभाजीनगरमध्ये माळीवाडा परिसरात रेल्वे कंटेनर डेपोला आग, इंधनमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये खरतर भीषण आग लागली, इलेक्ट्रिकल पॅनलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती। धाराशिवमध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटी महसूल विभागाकडून जाळून उद्ध्वस्त, सीना कोळेगाव प्रकल्पावर वाळू माफियांवर केलेली गेल्या 6 महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे। साताऱ्यातील लोणंदमध्ये माऊलींच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी खंडाळा तालुक्यातील दिंड्यांचे आनंदीकडे प्रस्थान, मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या घोषात वारकरी। परभणी ते श्री विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज पालखीचं आगमन, अभंग गायन करत भाविकांकडून पालखीचं स्वागत, वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी अल्पाहाराची व्यवस्था। पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची वाट खडतर, कुर्डवाडी ते पंढरपूर रस्त्याची दुरावस्था, अनेक वर्षांपासून मार्गाचं काम रखडलेलं, दिंड्या मार्गावर पोहोचण्यापूर्वी काम पूर्ण करण्याची भाविकांची मागणी। आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच वारकऱ्यांसाठी मंडप उभारला, 450 फूट लांब मंडपात 25,000 वारकऱ्यांना बसण्याची व्यवस्था, दर्शन रांगेतही बदल। एआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट करण्याचा सरकारचा डाव असल्याचा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांचा आरोप, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार।
पंढरपूरमध्ये आज उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. आषाढी यात्रेच्या निमित्तानं वीज दुरुस्तीची कामं सुरू असल्यानं 2 दिवस पाणी पुरवठा बंद, तर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. यवतमाळमधील राळेगाव तालुक्यात गोवंशाची अवैध वाहतूक करणारे बजरंग दल कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले. पोलिसांकडून चालक आणि मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई. इंदापूरमधील पळसदेवमध्ये घरफोडी, घरातून 6 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरीला, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मोबाईल हिसकावून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. चंद्रपूरमधील धक्कादायक घटना. सांगलीत अंधाराचा फायदा घेत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांना पोलिसांचा दणका. मार्केट यार्डमधील जनावरांच्या बाजारातून 23 जणांना अटक. नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस स्टेशन समोरील पांडव रेस्टॉरंट आणि बारमध्ये मध्यरात्री मद्य विक्री. तुळींज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणार आयशर टेम्पो जे आहे ते जप्त करण्यात आलेला आहे. कारवाईत 72 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात शस्त्रधारी टोळीची दहशत. हातात शस्त्र घेऊन फिरणारी टोळी कॅमेऱ्यात कैद. अकोल्यातील जुना शहर परिसरात दहशत. अकोल्यात लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. धाराशिवमध्ये कत्तलीसाठी आणलेल्या 5 गायींना जीवनदान. 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. धुळ्यात पाण्याच्या शोधात 12 ते 15 वानरांची टोळी निमखेडी गावात पोहोचली. गावकऱ्यांना वानरांना पाण्यासह खायलाही दिलं. भंडाऱ्यात BSNL कार्यालयाच्या आवारात ट्रान्सफॉर्मरला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. कोणतीही जीवितहानी नाही. उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 2 बोटी उद्ध्वस्त. तहसीलदार संजय भोसले यांच्या पथकानं जिलेटिनच्या सहाय्यानं 2 बोटी उडवल्या. एअर इंडियाची 6 दिवसात 83 उड्डाणं रद्द. अहमदाबाद विमान अपघातानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द, तर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा महत्त्वाचा निर्णय. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत क्लाइव्ह कुंदर यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं. कुंदर हे दुर्घटनाग्रस्त विमानाचे सहपायलट होते. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत रोशनी सोनघरेचं पार्थिव डोंबिवलीत आणलं. तब्बल 7 दिवसांनी नातेवाईकांना मिळालं पार्थिव. थोड्याच वेळात रोशनी सोनघरेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. गोव्याचे कला सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी. गोविंद गावडेंनी मुख्यमंत्र्यांवर केले होते आरोप. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये ATM चोरट्यांनी फोडलं. लाखो रुपयांची रोकड लंपास. नाशिक संभाजीनगर मार्गावरील घटना. यवतमाळमध्ये पुसद उमरखेड तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची चाळण. रस्त्यावरील वाहतूक मंदावली. लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष. इंदापूरमध्ये ऊसतोड कामगारांच्या नावाखाली 6 लाखांची फसवणूक. ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्यानं तर ट्रॅक्टर मालकाची फसवणूक. वसईतील सेठ विद्या मंदिर शाळेच्या शाळकरी मुलांनी दिला पर्यावरणाचा संदेश. शाळेतील 100 मुलांनी घेतला सहभाग. शाळकरी मुलांच्या हातून करण्यात आली वृक्ष लागवड. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू. शालेय साहित्य खरेदीसाठी पैठण बाजारपेठेत विद्यार्थी आणि पालकांची गर्दी. परभणीत सोनपेठ तालुक्यात गेल्या 20 दिवसांपासून विजेचा सतत लपंडाव. त्रस्त नागरिकांचं रात्री 12 वाजता महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. वीज पुरवठा सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. परभणीत जिंतूर येथे चोरीच्या घटनांवर तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांना हत्यार वापरण्याची परवानगी द्या. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट माधव विश्वनाथराव दाभाडे यांची मागणी. चांदवडमध्ये उभारण्यात येत असलेल्या खरतर तीर्थची 6 ते 13 फेब्रुवारी 2026 मध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 151 फुटांचं निमंत्रण पत्र तयार. जैन गुरूंना निमंत्रण देण्यासाठी पत्र तयार.
मालेगाव गेल्या 8 दिवसांपासून पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम, 500हून अधिक अतिक्रमण निष्कासित. वाशिम जिल्ह्यात ब्राह्मणवाडा येथील सरपंचावर गुन्हा दाखल, गटविकास अधिकारी कार्यालयात केलेल्या राड्या प्रकरणी कारवाई. राड्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल. नंदुरबारमध्ये अतिदुर्गम भागात वेल्स ऑन व्हील्स संस्थेचा महिलांना मदतीचा हात, आदिवासी महिलांना पाणी वाहण्यासाठी रोलर ड्रमचं वाटप. सिल्लोडमध्ये मोबाईलवर प्रसिद्ध अजिंठा लेणीची माहिती QR कोडद्वारे मिळणार. डिजिटल QR कोडचे उद्घाटन अजिंठा लेणीचे प्रमुख अधिकारी मनोज पवार यांच्या हस्ते संपन्न. बीडमध्ये पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत अंबाजोगाईत जनसंवाद बैठकीचं आयोजन. नवनीत कावत यांनी खरं तर जनसंवाद बैठकीतून घेतल्या समस्या जाणून उपस्थित नागरिकांनी आपले प्रश्न पोलीस अधीक्षकात समोर मांडलेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून समिती गठीत, 7 सदस्यीय नवी समिती गठीत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर होणार. राज्यात स्वाईन फ्लूचे 204 रुग्ण, सर्वाधिक 42 रुग्ण मुंबई परिसरात आढळले. 1 जानेवारी ते 14 जून 2025 दरम्यानचा अहवाल. ॲक्वालाईन मेट्रोची गळती, काही थांबेना. BKC आणि वरळी मेट्रो स्थानकात जागोजागी गळती, काही ठिकाणी भिंतींना ओलावा, काही ठिकाणी छताला गळती. नवी मुंबईत प्रहार संघटनेच्या अधिकृत दिव्यांग फेरीवाल्यांचं वाशी विभाग कार्यालयावर आंदोलन. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी. गडचिरोलीत गेल्या 4 महिन्यांपासून खनिकर्म अधिकाऱ्याची नियुक्ती नाही. अधिकारी नसल्यानं अनेक व्यवहार ठप्प, वाळू माफियांचाही धुमाकूळ. विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर मोठी वाहतूक कोंडी. उड्डाण पुलाखालील चौकात वाहतूक कोंडी झाल्यानं पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.